सांगूनच ठेव नंतर परत येतील त्याच्यानंतर एक एक ओव्हरची सेमीफायनल जास्त पेनल्टी दी बॉल तयार दिया वेळ बॉलिंग मार्कवरती पहिला बॉल डाव केला गुड शॉट गॅप मध्ये दीपक ठाकूर एक रन पूर्ण केली आहे इथे चांगला बॉल एवढी चांगली फिल्डिंग कव्हर्स मध्ये एक सिंगल आली एका धावेने खातं पुढे चाललंय 2 धावा तळावली टीम ज्यावेळेस बॉलिंग करेल त्यावेळेस ओव्हर 5-5 बॉलची असेल तळावली टीम ज्यावेळेस बॉलिंग करेल त्यावेळेस ओव्हर 5-5 बॉलची असेल 5-5 बॉलची ओव्हर असेल नाही इथे नो बॉल आलाय फ्रीचा बॉल फुल टॉस बॉल वाईट +1 2 धावा इथे मिळतील बॉल तयार आणखी एक बॉल लेग स्टंपच्या वरून चाललाय इथे असणार आहे डॉट चांगली बॉलिंग गिरीश भोईर आणि गायदेवी चषक 2025 एक दिवसीय क्रीडा स्पर्धा या ठिकाणी संपन्न होती क्वार्टर फायनलची मॅच तळवली आणि धारावी या टीमच्या दरम्यान हा बॉल आउटसाइड द लेग स्टंप पुन्हा एकदा खराब बॉल वाईट बॉल आहे एक्स्ट्रा धाव इथे मात्र मिळते टीम गावदेव तळवलीला आणि या दरम्यान माजी नगरसेवक सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झाले या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचं आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहोत सुस्वागतम 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 धारावी गावचे माजी नगरसेवक सन्माननीय सुनीलजी बाळाराम पाटील साहेब यांच्या ठिकाणी या बक्षीस वितरण सोहळ्या दरम्यान आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत अगदी थोड्याच वेळात फायनलची मॅच देखील सुरू होईल आणि या फायनलच्या मॅचसाठी आवर्जून ज्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभली अनेक मान्यवर मंडळी इथे शॉर्ट ऑन पुल करायचा होता बॅटची एज आणि एक धाव मिळते सकाळी आपण पाहिलं तर शिवसेना शाखा प्रमुख कुणालजी निर्भय साहेब या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते मिथुनजी पाटील उपस्थित होते आता बक्षीस वितरण सोहळ्यासाठी धारावी गावचे माजी नगरसेवक सुनीलजी पाटील साहेब तसेच उद्योजक समाजसेवक महेंद्र शेठ नाईक या ठिकाणी उपस्थित आहेत शिवसेना शाखा प्रमुख कुणालजी निर्भय साहेब उपस्थित आहेत फटका चांगला आहे फिल्डर बॉल खाली कॅच तसेच ज्येष्ठ खेळाडू दशरथजी भोईर
प्रवीण दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. अनंत भैर असतील आमचे सन्माननीय यशवंत भैर, दीपकजी भैर, सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र पहा 22 बॉल डॉट. चांगली बॉलिंग सध्या तरी 22 पाहायला मिळते, परंतु एका बाजूने संपूर्ण टीमची जबाबदारी घेऊन विक्की मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी संघर्ष. आडव्या बॅटने खेळलेत बॉलला, एकदा पूर्ण केले, दुसरीचा कॉल आणि 2 मिळतील. A very good running between the wicket. Over the wicket, Bhavesh तयार. Around the wicket. फटका चांगला, straight down the ground. धीरज भैरच्या हातात बॉल चालला. इथून मात्र एक सिंगल आली. टीमची टोटल आतापर्यंत 12 रन झालेत. त्यावेळी टीम बॅटिंग करत असताना ही दुसरी ओव्हर, बॉल अजून बाकी आहे. त्या ओव्हरचे 3. उचललाय बॉल वरती, फिल्डर बॉल खाली आलाय. येस, इट इज सक्सेसफुली कॅच मात्र पकडली जाते आणि इथून मात्र एक चांगला दर्जेदार झेल आपण पाहूयात. नवीन बॅटर बॉल तयार. इन स्विंग, आणखीन एक तेज तर्रार बॉल. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल. टीमची टोटल आतापर्यंत झाली 12 रन आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आहेत. इथे देखील बॉल बीट. ओव्हरची समाप्ती. आता येणारे टार्गेट 12व्या टीमला 10 बॉलमध्ये पूर्ण करायचे. 10 बॉलमध्ये 13 रन. दहा बॉल 13 रनची आवश्यकता आहे. चला धीरज, लगेच बॅट्समॅन मध्ये पाठवू आपले.
ह्या 10 बॉलमध्ये 13 बनवायचे आहेत. धारावी टीम लक्षात असू द्या. 2 बॉलची पेनल्टी तुम्हाला लागली. फुटवर्कचा वापर. पहिला बॉल वेगवान डॉट. इथे बॅटची एज. बॉल चालला मागे डिक्लेअर मध्ये. एकच धाव मिळेल. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल सिंगल. पहिल्या ओव्हरमध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन कृपया व्यासपीठावरती या आपण. बेलापूर आणि आवरोली. पहिल्या ओव्हर नंतर आपल्याला दोन्ही टीमचे कॅप्टन व्यासपीठावर पाठवून द्या. एक धाव पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न नाही. सिंगल वरती थांबलेत. बॉल झाले आतापर्यंत 3 धावा झाल्या 2. 7 बॉल मध्ये 11 बनवायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. हा बॉल जास्त उंची मिळाली या बॉलला आणि बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. वाईड बॉल. अतिरिक्त धाव येते मात्र मिळते. टीमची टोटल सिंगलने पुढे चालली 3 वर. येणारे 7 बॉल आणि 10 धावांची गरज. 7 बॉल 10 करायचे. हाई बॉल ऑफ स्टंप पासून आतमध्ये खेचला बॉल. जबरदस्त बॉल. बॉलिंग अटॅक विक्की बनसोडे. बॉलिंग मार्क वरती असताना चांगली बॉलिंग होतीये गावदेवी पवळी टीम साठी. विशाल भोईर स्ट्रायकिंग एंड वर. पायावरचा बॉल लेग स्टिकच्या बाहेरचा सोडून दिलाय. इथे एक धाव तर आली आहे आणि इथे हा वाईड आहे. वाईड +1 अशा 2 धावा मिळतील. या 2 धावांच्या बरोबरीने टीमची टोटल झाली आहे 5. अजून या ओव्हरचा विचार केला. 2 बॉल बाकी. 6 बॉल मध्ये 8 ची गरज. ओ बॅची एक टॉप लागलाय. फिल्डर बॉल खाली. पहिली सफलता भावेश नाईक. बॅक टू द पॅव्हिलियन. 5 बॉल 8 धावांची गरज. बॉल 8 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. धारावी टीमला परंतु तळवली टीम कडून अगदी शर्तीचा प्रयत्न पाहायला मिळतो. आपल्या गावदेवी तळवली टीम या धावा रोखण्यासाठी भरपूर प्रयत्न करतात. विक्की बनसोडे आणि गावदेवी चषक धारावी 2025 एक दिवसीय क्रीडा स्पर्धा अंतिमचं सत्र. हा बॉल स्टेअर केला हलक्या हाताने. येऊ दिल्या बॉलला स्वतःपर्यंत ढकलून दिले डिक्लेअर कडे. 1 धाव मात्र मिळाली. टीमची टोटल झाली आहे सिंगलच्या मदतीने 6 झाल्यात. आता येणारे 4 बॉल आणि 7 धावांची गरज. चार बॉल 7.
बॉलिंग मार्क वरती बॉलर मनोज बाची एज बॉल मागे चाललाय डिक्लेअर मध्ये एकदा मिळते 4-7 पाहिजे होतं 3-6 चला दोन्ही टीम कॅप्टन बेलापूर टीम कॅप्टन साहिल स्टेजवर उत्साहून खेळा बॉल हवेमध्ये आहे बॉल डिक्लेअर कडे जाईल आणखीन एक धाव 2 मध्ये 5 पाहिजे शेवटच्या 2 बॉल 5 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी धारावी टीमला समोर मनोज उचलला बॉल बाउंड्री लाईन कडे फिल्डर आहे बॉल जवळ कॅच पकडली आहे त्यामुळे आता नवीन बॅटरी येईल मैदानाच्या आतमध्ये सामन्यावरती पकड बनवली आता 1 बॉल मध्ये 5 धावांची गरज जरी चौकार मारला तरी सुद्धा धारावी टीमला कामी येणार नाही त्यामुळे इथे षटकारच पाहिजे साहिल देवेकर स्टेजवर या आयडल टीम प्लेअर एक पाटावरती 1 बॉल 5 धावांची गरज फास्ट खेळा तळवली टीम फास्ट खेळा प्लीज शेवटचा बॉल आहे 5 धावांची गरज समोर कामेश नाईक ऑन साइडला आणि इथे पहा सामना जिंकलाय तळवली टीमने अभिनंदन चला तळवली टीम आपला प्लेअर पाठवा स्टेजवर लवकर विकी विकी तुला चित्त होतात मॅच की कोच होईल